B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। धन्यवाद सर्व छायाचित्रकार आणि कॅमेरामॅनचे आपले आभार। प्रत्येक इच्छुक उमेदवार जे आमच्या पक्षाचे उमेदवार आहे, प्रत्येक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, ज्या ज्या प्रभागात ज्या ज्या अडचणी आहेत त्यांनी सेपरेट हरकती घेतलेल्या आहेत आणि ते त्यांची हरकत योग्य आहे। कारण मागे ज्या 2017च्या नुसार जे जैसे थे वाढ करण्यात आले, नियमानुसार ते वाढ तसे नाही पाहिजे। जे 2011ची जनगणना ठेवण्यात आलेली आहे आणि जो 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे ती तशी बरोबर आहे, परंतु 2017मध्ये जैसे प्रभाग रचनाची सदस्य संख्या आहे त्यांचा आम्हाला विरोध आहे। का जिथे प्रभाग सदस्य ज्या पद्धतीने समजा आता प्रभाग 15 आणि प्रभाग 19 या प्रभागात मागच्या 2017मध्ये 3-3चा सदस्य संख्या होती, तो बदलण्यात आला पाहिजे। कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि नगरपालिका निवडणूक आयोगाच्या नियमानुसार म्हणजे 1949/9/3 मध्ये हा सदस्य संख्या बदलणे बंधनकारक आहे। समतोल प्रतिनिधित्व होत नाही आहे, ही एक म्हणजे हे गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही ती हरकतीवर मी ठाम आहे आणि आमची हरकतीची सुनावणी आत्ता झाली आणि मी ते माझ्या हरकतीवर ठाम राहिलो। आता बघूया ही सत्ताधारी पक्षातल्या दबावाखाली काम करताय का प्रशासकीय काम करताय हे तर तुम्हाला कळलेलंच। कारण जैसे थे जो 2017च्या नियमानुसार जैसे ते प्रभाग केले हेच चुकीचं ठरलेले। या ठिकाणी दर पंचवार्षिकला प्रभाग रचना ही बदलण्यात आली पाहिजे।